टेंशन की रेमेडी धमाल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चकट फू फू भाई फू भाई फू भाई फू. नमस्कार, मी सीआयडी इन्स्पेक्टर 100. माझं नाव 1, बाबांचं नाव 0 आणि आडनाव 0. 100. तुमच्यासाठी कॉमेडीची एक स्पेशल केस घेऊन आलोय जिचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन फोन एक हा पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तेव्हा कॉमेडीच्या या इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. तर कॉम्पिटिशन जशी पुढे पुढे चाललेली आहे तसं कॉम्पिटिशन मधली रंगत पण वाढत चालली आणि टेन्शन पण वाढत चाललंय. आजपासून पुन्हा एकदा मार्कांची बेरीज सुरू होणार आणि भविष्यात पुन्हा एकदा तोच प्रसंग होणार. नाही, पण आज टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण उद्या एलिमिनेशन नाहीये. पण आज कोणाचा नंबर आहे मला करेक्ट कळलेला आहे. आता नंबर आहे प्रेक्षकांचा, म्हणजेच प्रेक्षक परीक्षक निवडायचे आहेत. तेव्हा हसायला व्हा तयार, कारण तुम्हाला हसवायला इथे येत आहेत एक पप्पा आणि त्यांचा एक छोटासा मुलगा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगले आणि पुष्कर श्रोत्री. बाप झालो बाप झालो बाप झालो मी बाप, मुलाचा मी झालो बाप, मुलाचा मी झालो बाप. काही महिन्यांपूर्वी मी बाप झालो आणि मला एक सुंदर गोड असा मुलगा झाला आणि आज तो त्याच्या आयुष्यातला पहिला शब्द बोलणार आहे. पहिला शब्द. कॅन यू इमॅजिन? मला तो शब्द ऐकायचा आहे. माझे कान असे आतुर झालेत, माझ्या कानांचे असे सूप झालेत. सूप. आलं ग माझं बाळ, आलं ग. आगोबाई ढगोबाई, आगोबाई ढगोबाई लागली क ढगाला उन्हाची केवढी जर, थोडी न थोडकी लागली पार, थोडी न थोडकी लागली पार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. आगोबाई ढगोबाई, आगोबाई ढगोबाई. हा 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 हा. अगं माझे लेकरू ते, माझे सोनं गो ते, कशी गो माझे लेकरू ते. उभं राहतो गो पायावर, उभं राहतो गो पायावर. अगो गो काय काय कडेवऱ्याची माझ्या लेकराला. या 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 या. केवढं बाळसं घेतलं यानं. बघा बघा, अगदी माझ्यासारखं दिसत. तोच रंग, तेच नाक, तेच डोळे. जावळ जरा जास्त आहे. ठीक आहे हरकत नाही. येशो ना शंग मी कोण आहे ते. आईसारखं मारकुट झालंय की काय? येशो ना अशी नाही करायची. सांगा मी कोण आहे ते, कोण आहे ते. चुपणी काढू, पाडली चुपणी. सांगा कोण आहे मी आता. आल्या माझी तोंडी परीक्षा सुरू. उतरवा खाली, उतरवा खाली. अरे काय, मी कोण आहे हे आधी मला माहित नाही, तर तुम्ही कोण आहात हे मी कसं सांगू 3 महिन्याचा असताना. अरे बाप रे, केवढं उद्धड बाळ जन्माला आलंय. तरी मी सांगत होतो पुण्यात बाळणपण नको. पण ऐकणार कोण? अशू नाही करायचं. सांगा नाही करायचं. अच्छा नाही करायचं. मग तुम्ही का करताय? अच्छा तुम्हाला काय मी बोबडा वाटतो का हो? मला ना तुमच्या मोठ्या माणसांचं हेच कळत नाही. काय? लहान मुल दिसलं की अच्छा नाही आजू करता. तुम्ही असे बोलता म्हणून आम्ही असे बोलायला लागतो. बाय द वे कोण आहात तुम्ही? अरे सोन्या, बाप आहे मी आणि बापाला विचारतोस का कोण आहेस तू म्हणून? सांगणार आहात का नाही? आम्ही नाही सांगणार. जा. ठीक आहे, मग मी त्याला बाबा म्हणतो. बाबू बाबा, बाबू बाबा, बाबा. अरे बापरे. सांगतो मी तुझा बाप आहे आणि माझं नाव आहे संवेदना समर्थ हस्ती मलकापूरकर. दोन्ही बदला. काय? नाव आणि आडनाव दोन्ही बदला. का? संवेदना समर्थ हस्ती मलकापूरकर एवढं मोठं नाव. अरे पोरानं बापाचं नाव मोठं करायचं असतं. तुम्ही मला काही स्कोपच ठेवलेला नाहीये. आणि उद्या मी शाळेमध्ये माझं नाव लिहायला बसलो
तर एसे रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये बसल्यासारखं वाटेल मला. गप्प बस गप्प बस. गप्प बस काय गप्प बस, माझं नाव काय ठरवलंय तुम्ही? तुझं नाव असं छोटस छानस असं ठेवलंय. काय आहे माझं नाव काय? तादात्म्य तीर्थ स्वरूप. ए शिवाय त्याचं काम नाही. हो. मला सांगा तादात्म्य तीर्थ स्वरूपचं स्पेलिंग येतं तुम्हाला? सांगा. तादात म्हणजे PAYK. काय शिक्षण वगैरे झालंय का तुमचं? अरे इंजिनियर आहे मी. इंजिनियर आहात ना, मग माझं नाव वायर ठेवा चालेल मला. अरे तादात्म्य तीर्थ स्वरूप आहे का नाव आहे का? गप्प बस. आता झोपायची वेळ झाली आहे. पटकन झोपायचं, मी गाणं म्हणणार आहे. कळलं का तुला? अजिबात फाजीलपणा करायचा नाही. लवकर झोपायचं. लवकर झोपत नाहीस मग पुढच्या सगळ्या कामांना उशीर होतो. म्हणते लगेच मला उद्या सकाळी ऑफिसला जायचंय म्हणून. काय झालं? हा हे घे गाणं ऐक. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. बदला हे गाणं, बदला. फालतू गाणं आहे, बदला. फालतू आहे गाणं. मग हे गाणं आम्हाला तुम्ही शिकवताय ह्या वयामध्ये? ये रे पावसा तुला देतो पैसा, म्हणजे पैसा दिल्याशिवाय तो काय पाऊस येणार नाही, आणि पाऊस आल्यानंतर तो पैसा खोटा होतो, मग पाऊस मोठा होतो, मग तुम्ही रडत बसता. असं तुम्ही लहान मुलांना शिकवता का की लाच दिल्याशिवाय काही येत नाही, काही मिळत नाही म्हणून? गप्प बस. नाही गप्प बसणार. ओरडू नकोस. असाच ओरडत राहणार मी. कधी? पाहुण्यांच्या समोर. का? हो, पाहुणे आले की ना आई बापांमधला असा कॉन्ट्रॅक्टर जागा होतो. म्हणजे? हो, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो. 1 मिनिट. पाढे, स्तोत्र, शुभंकरोती, संस्कृत श्लोक, परवचा, नंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत आम्ही सगळं पाठ करू, पण पाहुण्यांच्या समोर त्याचा फ्री ऑफ चार्ज शो लावायचा नाही. खरंच सांगतो. पाहुणे आले की तुमचं सुरू होतं, ए त्या अंकलला ती पोएम म्हणून दाखव, की आम्ही लगेच सुरू करतो. पुसी हॅव यू एनी वूल? ओपन युअर माउथ. येस पप्पा. अरे काय आहे काय? आणखीन एक गोष्ट, मी मोठा झाल्यानंतर काय होणार आहे ह्याचे तुम्ही उगाच काही कष्ट करून विचार करून घेऊ नका. त्याशिवाय माझ्यासाठी मुलगी शोधू नका. मुलगी नाही शोधायची, मग काय मुलगा शोधायचा? अरे देवा. अहो, मुलगी मी शोधून ठेवली आहे. कोण? हॉस्पिटलमध्ये माझ्या शेजारच्या पाळण्यात होती ती. आणखीन माझ्या काही मागण्या आहेत. मागण्या? हो, मला एक गाडी हवी आहे. अरे दिले ना बाबा गाडी. ती बाबा गाडी तुम्ही त्याच्यात जाऊन बसा. मला खरी खुरी गाडी पाहिजे. त्याशिवाय 4 BHK चा एक फ्लॅट पाहिजे, आणि मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असं एक फार्म हाऊस पाहिजे. हे सगळं मला आणि माझ्या आईला पाहिजे. तेव्हा चला पैसे कमवायला लागा. चला. अजून काय पाहिजे? कशाला एवढी घाई करताय? आत्ताशी कुठे मी रांगायला लागलोय. जरा मला माझ्या पायावर उभं राहू द्या, सगळ्या मागण्या तुमच्याकडे घेऊन येईन. मग तुम्ही आहात आणि तुमच्या नावापुढे माझंच नाव आहे, तादात्म्य तीर्थ स्वरूप संवेदना समर्थ हस्ती मलकापूरकर. बाबा बाबा बाबा. विचारूयात परीक्षकांना हे बाळ कसं वाटलं आणि पप्पा कसे वाटलेत. रेणुकाताई? अरे मला बाळ फारच आवडलं पुष्कर. म्हणजे हे करण्यासाठी किती अनइनहिबिटेड असावं लागतं, आणि तू खरंच उत्तम कलाकार आहेस यार. हॅट्स ऑफ टू यू. आणि खूपच छान. हा तुझा वेश पण मला अत्यंत आवडला. आणि अनेकदा असं आपल्याला वाटतं की लहान मुलं म्हणत असतील काय मूर्ख आहे ती मोठी माणसं कशी वागत असतात, तर त्याचा एक अंश तुम्ही आम्हाला दाखवलात. खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. निर्मितीताई? हे स्पायडरमॅनचं बाळ आहे का? पुष्कर किती किती गोडूला आलास तू, पण मी असं म्हणणार नाही कचेली शोना असं म्हणणार नाही, कारण तू तिकडून पण ओरडशील माझ्यावर. असं बोलायचं नाही. पण इतक्या छान छोट्याशा गोड बाळाला मी चॉकलेट देऊ शकते. स्वागत करूयात आपल्या प्रेक्षक परीक्षकांचं. वैशाली वाणी, रमाकांत गावडे, भूषण खैरनार आणि श्रीवसऊ मानकुमरे. जोरदार टाळ्या. प्रेक्षक परीक्षकांची निवड झालेली आहे आणि आता वळायचं आजच्या आपल्या पहिल्या चॅलेंजर जोडीकडे. आता इथे येणार आहे एक बॉस जो शोधतोय स्वतःसाठी सेक्रेटरी, आणि म्हणून घेतोय तो इंटरव्ह्यू. बघूयात त्याला सेक्रेटरी मिळतेय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. जाने जा ढूंढता फिर रहा
यहाँ मैं यहाँ तुम कहाँ मैं यहाँ मांगो 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 जो भी चाहो जो भी मांगो हाजिर हूँ तुम्हारे लिए मांगो 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 सर तुमच्यावर आला आज की रात होना है क्या पाना है क्या खोना है क्या 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 काय चाललंय काय चाललंय हे बघा तुम्ही सेक्रेटरीच्या इंटरव्ह्यू साठी इथे आलेला कुठल्या तरी फिल्म मधल्या आयटम सॉंगच्या ऑडिशन साठी नाही कळलं ना आय एक्स्ट्रीमली सॉरी सर पण काय मी नृत्यात आणि गायनात निपुण आहे तर येता येता माझं हे अंग मी लोकांना दाखवलं बरं तुमचं लग्न झालंय तुम्हाला बायको हवी की सेक्रेटरी बायको हा? बायको आहे माझ्या घरी हा. सेक्रेटरी साठी मी इंटरव्ह्यू घेते काय नाव काय तुमचं बिपाशा वा लफडे चान्स आहे हा? नाही काही नाही तुमचं ते शिक्षणाचं कसं झालंय पोटा पाण्यापुरतं अहो ते काय जेवण आहे का पोटापाण्यापुरतं व्हायला शिक्षण किती शिक्षण झालं अच्छा अच्छा एम ए एम ए 2दा एम ए केलं वाचा मस्त व्हेरी गुड पगाराचं कसं काय पगार हवाय ना देणार ना पगार देणार पण तू किती हवाय ते सांगा हा काय आहे, मी आधीच्या कंपनीत नोकरी करायचे की नाही ते लोक खूपच जनरस होते हो? 20,000 रुपये महिना द्यायचे शिवाय इन्सेंटिव्ह बोनस ते सगळं वेगळं म्हणजे यायला जायला शोफर ड्रिव्हन कार राहायला 2 BHK फ्लॅट आणि वर्षातून 4 महिने सुट्टी 4 महिने सुट्टी हो मग एवढा छान जॉब तुम्ही का सोडलात काय सांगू आता जे झालं ते सांगा दिवाळा निघाला कंपनीचं निघणार ना एवढ्या फॅसिलिटीज दिल्यानंतर दिवाळी निघणार पण आम्हाला आमच्या कंपनीचं दिवाळी काढायचं नाहीये त्यामुळे तुम्ही प्लीज सांगा तुम्ही पगार किती घेणार 20,000 रुपये ठीक आहे ऍडिशनल क्वालिफिकेशन हो मला शब्दकोडी सोडवण्यात अतिशय रस आहे माहितीये काय अनेक बक्षिसं सुद्धा मिळालेत मला त्याच्यात नाही ऑफिसमध्ये काय हुशारी दाखवणार तेवढं मला सांगा सगळी शब्दकोडी मी ऑफिसच्या वेळातच सोडवते नो 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 इथे बिलकुल चालणार नाही. इथे बिलकुल चालणार नाही इथे कामाच्या वेळेस काम यु नो दिस इज मल्टीपर्पज मल्टीनॅशनल मल्टीलिंग्वल मल्टी टॅलेंटेड लोकांची ही कंपनी कळलं मल्टी काही नाही कळलं हा? मला ते काही नाही कळलं पण मला हे कळलं की मला इथेच नोकरी करायची आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं द्यायची ओके. बरं मला एक सांगा आयुष्यात तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती कोण वाटतात आई आणि बायको कसं काय आई मुलाला जन्म देते रडत रडत आणि बायको मुलाला आयुष्यभर तसंच ठेवते रडत रडत वा क्या बात थँक्यू अगदी खरं बोललात तुम्ही Thank you. आणि तुम्हाला सांगतो आमच्या ऑफिसमध्ये कोणी खोटं बोलतच नाही तसा नियमच आहे आणि जे खोटं बोलतात त्यांना मी काय करतो माहिती तुम्हाला मला माहिती आहे काय 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 सेल्समन अहो, काय तुम्हाला आमच्या ऑफिस मधलं सगळंच माहितीये बरं मला सांगा तुमच्या आणखी काय अपेक्षा असतील तर बोला. मला दर 2 महिन्यांनी पगारवाढ लागेल कसं शक्य आहे नसेल शक्य तर मला जावं लागेल अनेक कंपन्यात माझ्या मागे कुठल्या EGTM ही एकच झाली इलेक्ट्रिसिटी गॅस टेलिफोन मोबाईल एवढ्या कंपनीज आहेत सगळ्यांची बिलं थकली आहेत मी तुम्हाला ठेवू शकत नाही म्हणजे सेक्रेटरी म्हणून मी तुम्हाला ठेवू शकत नाही कारण तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं नाहीये आणि मला असं वाटतं मुळात तुम्हीच एक प्रॉब्लेम ठरू शकता आमच्या कंपनीसाठी तुम्ही मला प्रॉब्लेम सांगा मी चुटकी सरशी सॉल्व्ह करेन ठीक आहे इकडे हा नंबर लावा हा हा 9 हा 11 हा विचार कसा करता नंबर लावा अहो 9 सापडला 11 सापडत अरे नाहीये कोण आहे रे ही? हे बघा मी तुम्हाला ठेवू शकत नाही तुम्ही गेट आउट प्लीज मला एक संधी द्या एक चान्स द्या मी प्रूव्ह कर ओके फायनल चान्स मला आता तुमची इंग्लिशची टेस्ट घ्यावी लागेल तुमचं नाव काय बिपाशा लफडे स्पेल युअर नेम BIPASHALFDE गुड GOOD सायकोलॉजी PSYCHOLOGY बॅलन्स शीट BALANCESSET हॉस्पिटॅलिटी HOSPATILATY ग्रेट GREAT नाही इंटरव्ह्यू संपलाय NAHIINTREVEWSAMPALA नाही तुम्हाला कळत कसं नाही हे अगं NAHITUMHALAGAL स्किट संपलाय AGASKITSAMPALA अरे वैभव रेणुकाजी, तुम्ही बोला ना. आता आलेच आहात तर टेडी बेअर घेऊन जा दोघं जण रेणुकाताई मला आवडला ऍक्ट पण काहीतरी मिसिंग होतं मला नीट सांगता येत नाही काय ते तुम्ही जे पंचेस होते ते व्यवस्थित घेतलेत परफॉर्म पण चांगलं केलं कॅरेक्टराईज चांगलं केलं पण तरीही काहीतरी मिसिंग होतं मी अजून अनालाइज करू शकत नाहीये पण फक्त म्हणेन कीप इट अप ऑल द व्हेरी बेस्ट निर्मितीताई
रेणुका, तुला काय अॅनलाइज झालं नाही ते मी सांगते की मला असं वाटतं की पहिल्या एका मिनिटानंतर अतुल तुझा स्पीड लागला म्हणजे त्या बॉसच्या बेरिंगमध्ये आणि तो स्पीड मॅच करण्याच्या नादात मग हिचाही स्पीड लागला आणि तुमचं स्किट फार वेगाने झालं त्यामुळे तुमचे पंचेस मिस झाले मधले मधले. त्यामुळे ते आता या पुढे टाळा कारण आता एलिमिनेशन सुरू झालेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा या गोष्टी आता. ऑल द बेस्ट. थँक्यू. बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतात आणि किती गुण देणार. 8 गुण दिलेले आहेत. रेणुकाताई तुम्हाला याची अजिबात सवय नाही पण 9 गुण. निर्मितीताई अतुल, अदिती, मला परत असे मार्क्स द्यायला लावू नका. 8 गुण. एकूण 25 गुण. तुम्ही आहात मागच्या आठवड्यातले सिंहासनाधीश त्यामुळे आतापर्यंत इथे बसायचंय पण कोणी चॅलेंज करत नाही तोपर्यंत. चॅलेंज केलं की पुन्हा इकडे. जोरदार टाळ्या. पर्यंत तुम्ही या एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 बोल 1 हाफ. थोडासा रोमांस. हा असा अंगावर रोमांच उठलं नुसते माझ्या. हा तुमचा नवरा आणि हा तुमचा कुत्रा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय तुमचा नवरा घरी नाही पण कुत्रा घरी आहे. पण तरी तुम्हाला वाटतं तुमचा नवराच घरी आहे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 बोल 1 हाफ. आयुष्यात परीक्षेला सगळेच जण घाबरतात पण परीक्षा काही केलं संपत नाही. म्हणजे शाळेत परीक्षा, नोकरी शोधताना परीक्षा, नोकरी मिळाली तरी छोकरी शोधताना परीक्षा. तर आता इथं होणार आहे एक छोकरी शोध परीक्षा म्हणजेच वधू परीक्षा. आणि ही वधू परीक्षा घेऊन येत आहेत सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केतकर. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी. दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नव तरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. वा वा वा. वा 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 वा. ही छान जागा आहे. या ठिकाणी आपण एकमेकांशी गप्पा मारू शकतो, प्रश्न विचारू शकतो. तू मला विचार, मी तुला विचारतो. सगळ्या शंका आपण घालून टाकूया आणि मग सुखाने संसार करू. लेडीज फर्स्ट. विचारा ना प्रश्न. लेडीज फर्स्ट म्हणालोय मी. अच्छा, मला वाटलं बायकांनी पहिली उत्तरं द्यायची. विचार विचार. हा. विचार विचार, घाबरू नको, मी आहे. हे असले कपडे घालून मासाळी बाजारात फिरायची दळभद्री आयडिया कुणाची आहे? आईची कटकट. आईची सतत कटकट असते. मुलीला भरजरी असा पोशाख घाल, साडी घाल आणि जा उन्हामध्ये बघ लख प्रकाशात ती कशी दिसते. ती सुंदर दिसली तर ती सुंदर. थोडीशी आयडिया. अच्छा, मग आहे का मी सुंदर? आता एवढी लोक पाहतायत तुझ्याकडे म्हटल्यानंतर असशील सुंदर. नाही, तशी लोक तुझ्याकडेही पाहतायत. माझ्याकडे. मग तू आहेस का सुंदर? हे बैल पोळ्यासारखे आपण सजलोय ना, बैलासारखे, म्हणून बघतायत लोक आपल्याकडे. असो, पहिला प्रश्न असा, तुला स्वयंपाक येतो का? हो. म्हणजे खाणाऱ्याला तो पटतो ना स्वयंपाक म्हणून? हो. उत्तम. आता थोडासा नाजूक प्रश्न, तुला 3 सख्या बहिणी कशा? ते तू माझ्या बाबांना विचार. त्यांना कसं डायरेक्ट विचारू? मग आईना विचार. छे, त्यांना कसं विचारणार आपण? अरे, या दोघांनाच माहिती असणार ना ते. पण जाब विचारल्यासारखं नाही होणार का? बरं, मी सांगते. माझ्या आईला आधी मी झाले, मग माझ्या मागणं तिला तिळं झालं. काय डिलिव्हरी भयंकर असते माहितीये? हे तुमच्याकडे अनुवंशिक नाहीये ना? हो, अरे अनुवांशिकच आहे. आमच्या इकडे ना प्रत्येक पिढीतल्या बाईची डिलिव्हरी होते. हे तिळे होणं अनुवंशिक नाहीये ना? नाही, ते अनुवांशिकच आहे. म्हणजे या तिघी यापूर्वी कोणालाही झालेल्या नाहीयेत. तू थोडीशी चिडलीयस का? मी अजिबात नाही. उलट किती मज्जा येते मला. हा बाजार, हा उकाडा,
आणि हे तुझे प्रश्न, हा असा अंगांगातनं निथळणारा घाम, कसं अगदी थंड थंड वाटतंय, की जमाल येते म्हणून सांगू. आणि सकाळपासून काय काय घेतलंय आपण. 4 रुपयाचा कटिंग चहा, तोही 1/2. काय थोड्या थोड्या गमतीतनं संसार असा सुखाचा कसा करता येईल हे बघता येतं ना. अच्छा अच्छा, बसूया का आता आपण. गेले 2 तास झाले नुसते उंडारतोय आपण. हो बसूया की कुठेतरी तासाभरानं. तासाभरानं? हो म्हणजे काय याच्यामध्ये थोडासा विचार आहे. मुलीला नीट चालता येतं की नाही. चालता येतं की नाही, चालता येतं की नाही. लंगडी घालू, लंगडी. पळ 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 पळ. का कबड्डी खेळू, कबड्डी 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 कबड्डी. अगं मुक्ता 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 म्हणजे जोगवा बघायला हवा. ए नदीच्या पल्याड आईचा गोधूर, नदीच्या पल्याड आईचा गोधूर. अरे थांब ना. येते येते मला येते. हो 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 लोक बघतायत. थोडासा रोमांस. हा असा अंगावर रोमांच उठलं नुसते माझ्या. थोडीशी गंमत झाली. हा थोडक्यात गंमत. अच्छा अच्छा. हॅलो. हा हो, अरे काल म्हटलं होतं ना तुला कांद्या पोह्यांचा कार्यक्रम, तिकडे चाले. हा कसले काय रे, झाम्या आहे झाम्या. हा काय काय कसले काय रे, बोट लावायला पण थरथरतो. हा हा इथनं झाल्यावर कट्ट्यावरच येणार आहे मी. चल चल बाय, ठेवते. सी या. कोण कोण होता तो मित्र. मित्र. तुला मित्र आहेत. चिक्कार कट्ट्यावर फेमस आहे मी. मी पण फेमस आहे. मला सुद्धा खूप मैत्रिणी आहेत. किती? तुला कपडे धुता येतात. तू उतरवलं नाहीस ना तर तुझ्या सकट धुवून वाळत टाकलं. वा मज्जा. तुला असं केर काढता येतो, पंखे वगैरे असे पुसता येतात. ए तू आमच्या मोलकरणीशीच का नाही लग्न करत. तिला हे सगळं उत्तम जमतं, म्हणजे धुणी भांडी केर वारे वगैरे. आणि शिवाय ना चांगली धिप्पाड दणकट आहे, मज्जा येईल तिच्याच लग्न कर. तसं नाही, बाईला संसाराची आवड आहे की नाही विचारून घ्यावं. थोडीशी गंमत. अच्छा, अच्छा, अच्छा. आता शेवटचा प्रश्न. हा. हा, तुझा इतिहास कसा आहे. अच्छा म्हणजे कॅरेक्टर. तुला माझं कॅरेक्टर जाणून घ्यायचंय आहे ना. माझं कॅरेक्टर एकदम क्लीन आहे. म्हणजे बघा, मला कोणतंही व्यसन नाहीये. माझे डॉक्टर, टेलर, जिम इन्स्ट्रक्टर सगळे स्त्रीलिंगी आहेत. मला सावट वात्रट छछोर विचार असे अजिबात मनात येत नाही. वा 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 अतिउत्तम. हा, अजून एक प्रश्न. काय? समजा उद्या आपल्याला मूल झालं. उद्या? उद्या म्हणजे भविष्यात मूल होईल ना. होईल म्हणजे आपण प्रयत्न करूच ना. अच्छा अच्छा. हा तर त्या बाबतीत सगळा अनुभव आहे ना. हो चिक्कार अनुभव आहे मला. म्हणजे बघा, बाळाचं शी काढणं, मालिश करणं, न्हाऊ माखू घालणं, शिवाय हगरं बाळसं, ओकरं बाळसं, BCG, ट्रिपल पोलिओचे डोस सगळं सगळं माहितीये मला. वा वा वा. घरामध्ये छोटं मूल आहे वाटतं. हो आहे ना, छोटशे. आत्ता कुठे बोलायला लागले. आशीर्वाद नाव आहे त्याचं. काकांचं मूल आहे. नाही, माझ्या इतिहासात फार पूर्वी ना मी थोडीशी चूक केली होती, त्याचाच आशीर्वाद आहे हा. हा? बघूया तुमची ही थोडीशी चूक कशी वाटली आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई. सिद्धेश्वर, दरवेळेला तू काहीतरी वेगळं बेअरिंग घेतोस आणि ते मला खूप आवडतं. आणि श्रद्धा, तुझी एनर्जी नेहमी आणि तुझं म्हणजे जे प्रामाणिकपणे कॉमेडीला तू वाहून जातेस ना, ते मला भरपूर आवडतं. आज थोडासा 19 असं झाला असं मला वाटतं. बट एनिवे, कीप इट अप ॲज ऑलवेज. निर्मितीताई. मला श्रद्धा खूप आवडली. तुझ्या सगळ्या रिॲक्शन सकट खूप आवडलीस तू आज मला. सिद्धेश्वर, बेअरिंग खूप छान होतं, पण ना जसं मी त्यांना सांगितलं की खूप स्पीड लागला होता, आज खेचलं गेलं होतं थोडंसं. मला वाटतं की थोडंसं विसरत होतात का तुम्ही. एंडच्या पोर्शनला जास्त तू हा, जाणवण्या इतपत ते व्हायला नको. ऑल द बेस्ट पुढच्या ऍक्ट साठी. मस्त करा.
बघूयात ही वधू परीक्षा प्रेक्षकांना कशी वाटली आणि किती गुण देणार. 9 गुण. रेणुकाताई. ना 10 बघायचं होतं तुमच्याकडून. 8 गुण. निर्मितीताई. रेणुका काय म्हणाली कळलंय ना. 8 गुण. एकूण 25 गुण. तेव्हा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आपण तर सगळे लाफ्टर टूर वर आहोत, पण फूबाई फूच्या या पर्वातल्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे SK टूर्स यांच्यातर्फे बँकॉक आणि पटाया टूरची संधी. आणि विशेष म्हणजे हे मला घेऊन जाणार आहेत तिकडे, तर सामानाची बांधाबांध केली पाहिजे, लिस्ट केली पाहिजे. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फूबाई फू. 2 फूल 1 हाफ. अरे सख्या नवऱ्याला सोसायटीच्या गेटवर वॉचमन म्हणून ठेवला. मग त्याला नोकरीवर कोणी नाही ठेवला. का? तो क्रिश आहे ना. काय हं? तुमचा नवरा क्रिश सुपर हिरो ऋतिक रोशन. हर क्रिश 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 असा क्रिश. शी 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 शी. फूबाई 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 फू. फूबाई 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 फू. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फूबाई फू. 2 फूल 1 हाफ. ऑन ड्युटी 24 तास असणाऱ्या पोलिसांच्या मागेनं सतत तक्रारी. घरात बायकोच्या तक्रारी, बाहेर बायकांच्या तक्रारी. तर पोलीस स्टेशन मध्ये गेली एक बाई, बघूयात तिची काय तक्रार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुढच्या जोडीचं. किशोरी आंबे आणि संतोष पवार. ढूंढो ढूंढो हवालदार, ढूंढो हवालदार, पूरा प्यारा घरवाला. हो ढूंढो ढूंढो हवालदार, ढूंढो हवालदार, पूरा प्यारा घरवाला. बाई तुम्हाला आधीच सांगतोय, ऑन ड्युटी हवालदाराला ड्युटीवर असताना नाचवणं गुन्हा आहे. बोला पटकन नाव बोला. हवालदार. अच्छा शोलेची बसंती. अच्छा अच्छा बसंतीची धन्नोय. हवालदार मग डायरेक्ट सांगता ठाकूर आहे म्हणून. हवालदार. शोधा ना, काय? शोधा ना माझ्या कुंकुवाचा धनी, हा? शोधा ना माझ्या मंगळसूत्राचा धनी. राहिला बाई. बाई तुम्ही काय इथे पोलिसाची इज्जत करायला आला का? सगळ्या जगाला माहिती आहे आम्ही पोलीसवाले हरवलेल्या मंगळसूत्रातला मनी शोधू शकत नाही, धनी कोणी शोधणार? मी माझ्या नवऱ्याशिवाय राहूच शकत नाही. मी माझ्या बायको शिवाय राहू शकत नाही. काय म्हणजे तुमचं दुःख मी थोडक्यात समजू शकतो. म्हणूनच सांगते, हा. लवकर शोधा माझ्या नवऱ्याला, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय नाहीतर? मी तुम्हाला घरी घेऊन जाईन. अरे हे म्हणजे उंदराने चिंदी शोधावी आणि त्याला अख्खं कपड्याचं गारमेंट मिळणार झालं. काय? घरी कशाला नेत आहे मला? तुमच्या घरी कशाला नेत आहे? माझा नवरा जी कामं करायचं ती कामं करायला. पकडा. अरे ग बसा. का लंगडी खेळतोय का मी? मी म्हणलं तुमची ही केस घ्यायला मी एका पायावर तयार आहे. चॅलेंजिंग केस आहे. बोला पटकन बोला, काय करायचं काम तुमचा नवरा? सकाळी उठल्यावर मी त्याला हाक मारायची, हा. टॉमी दूधवाला आला की टॉमी धावत 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 जायचा आणि दूध घेऊन यायचा. अहो पण मग मी त्याला सांगायची, टॉमी पेपरवाला आला की टॉमी धावत 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 जायचा आणि पेपर घेऊन यायचा. मग मी त्याला सांगायची, टॉमी मुलांबरोबर खेळायची वेळ झाली. टॉमी धावत 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 जायचा आणि मुलांबरोबर खेळायला लागायचा. अहो तुम्ही नवऱ्याबद्दल बोलता का कुत्र्याबद्दल बोलताय? इश, नवऱ्याबद्दल. संजय बद्दल कसं बोलेन मी? संजय कोण आहे? माझा कुत्रा. हो नवऱ्याचं नाव टॉमी. आई बाबांनी मोठं नाव ठेवलं होतं, तुकाराम मिडबावकर. आता एवढं मोठं नाव घ्यायला कुणाला वेळ आहे, म्हणून मी शॉर्ट केलं टॉमी. आणि कुत्र्याचं नाव संजय. हो ना, लहानपणापासून माझी इच्छा होती की माझ्या नवऱ्याचं नाव संजय असावं. राहिलं त्याच्या. अहो पण इथं कुत्र्याचं नाव संजय आहे.
काय करणार? आपल्यात नवऱ्याचं नाव बदलायची प्रथा आहे का? नाही ना, आपल्यात फक्त बाईचंच नाव बदलतात. मग म्हणून पण टॉमीची गंमत सांगते तुम्हाला. एक मिनिट बाई, हा सांगा, लोक पटकन सांगा. टॉमी कधी घरी नसला ना हा. आणि संजय घरी असला हा. ना तरी मला सारखं असंच फील व्हायचं की टॉमी घरातच आहे. बाई एक मिनिट, काय माझा मेंदू सर्वसामान्य आहे. तेव्हा माझ्या सर्वसामान्य मेंदूला पडेल असं जरा मी विस्कटून घेऊ का? म्हणजे हा तुमचा नवरा आणि हा तुमचा कुत्रा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय तुमचा नवरा घरी नाही पण कुत्रा घरी आहे, अरे पण तरी तुम्हाला वाटतं तुमचा नवराच घरी आहे. या आईला काय कळत नाही बाबा. म्हणून मी कधी त्याला बांधून ठेवायचीच नाही. कुत्र्याला नाही, नवऱ्याला. एक मिनिट, ते मला कळलं नाही. म्हणजे नवऱ्याला बांधून नाही ठेवायचं तुम्ही? कसं ठेवणार? का? दिवसभरातली कामं कोण करणार मग? पॉइंट सापडला. म्हणजे दिवसभर नवऱ्याला काम करून घेता आणि रात्री त्याला बांधून ठेवता. अजिबात नाही. मग रात्रीचं बांधलं तर सोसायटीच्या गेटवर वॉचमन म्हणून कोण राहणार? अरे सख्या नवऱ्याला सोसायटीच्या गेटवर वॉचमन म्हणून ठेवला. मग त्याला नोकरीवर कोणी नाही ठेवला. का? तो क्रिश आहे ना. हं? तुमचा नवरा क्रिश, सुपर हिरो ऋतिक रोशन. हाड. क्रिश 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 असा क्रिश. अहो कृष म्हणा, कृष. नाही तर कडक्या म्हणा, हडक्या म्हणा, बारकुला म्हणा, सिंगल फसली म्हणा. हातापायच्या काड्या आणि डोळ्याच्या खाचा. शिवाय दमा. हा. धावणं तर दूर, हा. नुसतं बोलला ना तरी दम लागतो. आणि ह्या तुमच्या कृषला तुम्ही वॉचमन म्हणून ठेवला. मग मीच सांगितलं सोसायटीतल्या लोकांना, कशाला वॉचमनवर खर्च करताय, आमचा टॉमी आहे ना. पण हा तुमचा नवरा चोराला पकडतो. हाड. चोराला संजय पकडतो. एकट्या कुत्र्याला बसवला, बिचारा नवऱ्याला का बसवता गेटवर? अहो पण बिचाऱ्या संजयला कळणार नाही ना चोर कोण आहे. म्हणजे नवरा दाखवणार, ए कुत्र्या तो बघ चोर, मग कुत्रा जाऊन पकडणार. अच्छा, काय झालं ट्युनिंग आहे? काय स्टोरी आहे नवरा बायकोवर कुत्रा? एवढंच नाहीये, मग काल रात्री एका पायाने लंगडा पण झाला तो. काय झालं काल रात्री? रात का समा तुम्हें चंद्रमा तन मोरा का तेरे जैसे बिजुलिया. रात का समा. बाई ए वाजू नका, बाई नाचू नका. का? नाही तर ऐन श्रावणामध्ये दांडियाचा बंदोबस्त लागल्यासारखं वाटतं मला. कशाला नाचते? काय झालं सांगा रात्री पटकन लोक, चला पटापट. काल रात्री मामा घरी आला होता. कुत्र्याचा? नाही, माझा. अच्छा, तुमचा मामा आला होता. नेमकं जेवणात मीठ कमी घातलं. मामाने? नाही, टॉमीने. बाबांनी असा बेदम मारला ना, तंगडच तोडून टाकलं. मामाचं? नाही, टॉमीचं. बरं. मी मध्ये पडले म्हणून वाचला. मामा? नाही, टॉमी. बरं. सरळ उचलला आणि गेटवर नेऊन ठेवला. मामाला? नाही, टॉमीला. टॉमीला. सकाळी उठून बसते तर काय गायब. मामा? टॉमी. त्याच्या आईचा त्याच्या आईला खायला. अरे मामा कुठे गेला मग? मामा? मामा त्याच्या कामाला. मग तुमच्या घरची कामं? म्हणून तर सांगते नवऱ्याला लवकर शोधा. नाही बाई, नाही शोधा ना. तुम्हाला थोडं धीर धरावं नाही लागेल. तर तुम्ही चला काम मी करायला. कसं तुमच्या घरी येऊ शकतो बाई? चला ना, चला अहो, ना. तुमचा टॉमी वेगळा, मी वेगळा. बरं मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव तुळशीराम टमके. टमके म्हणजे टॉमी. चला ना, चला. नाही बाई, नाही, हे बघा बाई, नाही, हे बघा मी तुम्हाला शेवट आणि फायनल सांगतो. तुम्ही किती जरी हट्ट केलात, तुम्ही किती जरी आग्रह केलात, तुम्ही किती जरी असं केलं, तरी तुम्ही जो म्हणताय ना तो टॉमी नव्हेच. क्या बात. रेणुकाताई, वा 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 वा, उत्तम परफॉर्मन्स होता आणि मस्त टायमिंग. आणि संतोष, तू जी ॲटिट्यूड पकडली होतीस आज ती मला खूप आवडली. किशोरी, ॲज युजल तुझी एनर्जी, तुझं म्हणजे जे वागणं असतं दिलखुलास एकदम, खूप मजा येते. तुम्ही नेहमीच खूप मजा आणता. आणि म्हणजे आता मला कळलं की पोलिसांना FIR वगैरे लिहून घ्यायला इतका वेळ का लागतो. खूपच छान, फॅन्टॅस्टिक. निर्मितीताई, ही टॉमीची बायको आवडली मला. आणि
मला ते फारच आवडलं की नवऱ्याचं नाव टॉमी आणि कुत्र्याचं नाव संजय. ही कल्पकता खूप छान होती आणि तुम्ही दोघांनी आज एलिमिनेशन होणार आहे त्याचं भान ठेवून जो छान पद्धतीने तुमचा ऍक्ट सादर केलात. टेन्शन मला टेन्शन रिलीज करते. या आणि आता बघूयात परीक्षक काय म्हणतायत. 10 पैकी 10. रेणुकाताई. हे खरं म्हणजे सगळ्यांनाच द्यायला आवडतात आम्हाला, पण आज मी देऊ शकले नाही म्हणून मला वाईट वाटत होतं. 10 पैकी 10. निर्मितीताई. खरं मी चॉकलेट दिल्यावर कळतच ते. 10 पैकी 10. 30 पैकी 30. आणि आता बसायचंय सिंहासनावर. तर गेल्या वेळेच्या सिंहासनाधीश जोडीला यावेळी चॅलेंज केलं एका नव्या जोडीनं. तेव्हा आता दोघांनाही करावी लागणार आहे सिंहासनाची लढाई. पण या छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फॉल 1 हाफ. ह्या दरम्यान त्या बाळाने शी केली आणि त्या आईच्या लक्षात आलं. सो आता त्या आईचं त्या बाळाशी जे संभाषण होतं, पाहुण्यांना म्हणावं मी शी केलीये. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फॉल 1 हाफ. आणि आता सिंहासन टिकवण्यासाठी अस्तित्वाची 1 मिनिटाची लढाई. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजची सिंहासनाधीश जोडी संतोष पवार किशोरी आंबिये. आणि मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. दोघेही तयार. सर तुमच्यापैकी कोण? मी. बॉस तुम्ही बसू शकता. तुमच्यापैकी कोण? मी बास. बस. आणि तुम्हाला विचार करायला वेळ मिळते 1 मिनिटाची. वेळ सुरू होतीये आत्ता. ह्या निमित्ताने मला काही बोलायचंय. म्हणजे आम्ही जो ऍक्ट केला मी आणि वैभवने, त्याच्यात मी एक तान्हा बाळ केलं. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण लहान बाळाशी कसे बोलत असतो. कधी कधी त्याची स्वगत आपण बोलत असतो, पण त्याचा अर्थ मात्र वेगळा लागतो बऱ्याच वेळेला. ह्याचं उत्तम उदाहरण असलेला हा किस्सा आहे. एकदा मी एका नाटकाच्या दौऱ्यावरती गेलो होतो आणि ज्या गावात आम्ही प्रयोगाला गेलो होतो त्या गावामध्ये आमच्यातल्या एका सहकलाकाराचे नातेवाईक राहत होते. सो प्रयोगाच्या आधी आम्हाला त्यांच्या घरी चहा पराळासाठी बोलवलेलं होतं आणि सगळी लोक आमच्या समोर उभी आहेत आणि हॉलमध्ये दुपट्यावरती एका तान्ह्या बाळाला असं ठेवलं होतं आणि त्याचं चाललं होतं. मध्येच त्याची आई त्याच्याशी येऊन खेळत होती, काहीतरी बोलत होती, परत आमच्याकडे बघत होती. ह्या दरम्यान त्या बाळाने शी केली आणि त्या आईच्या लक्षात आलं. सो आता त्या आईचं त्या बाळाशी जे संभाषण होतं, पाहुण्यांना म्हणावं मी शी केलीये. आता 2 मिनिटं थांबायचं. मी आधी चड्डी काढणार, मी नीट ती स्वच्छ धुणार, दुसरी चड्डी घालणार, मग मी तुमच्याशी खेळायला येणार. असं ती आई त्या बाळाशी बोलत होती. आणि आता 1 मिनिटाची वेळही संपलेली आहे. मी दोनही चॅलेंजर कलाकारांना इकडे बोलवतोय. जोरदार टाळ्या. पहिला मान तुमचा. सुरू. वर्गातला किस्सा आहे. वर्गात हुशार मुलं असतात, ढ मुलं असतात. तसा ढ मुलगा होता एक बंड्या. गुरुजींनी विचारलं, बंड्या उठ, 28चा पाढा बोल. बंड्या, मास्तर मला 2चा किंवा 8चा पाढा येतो. नाही, 28चा पाढा म्हण. मग त्याने पाढा कसा म्हटला? 28 एके 28, 28 जुने लल्ला, 28 त्रिक लल्ला, 28 चौक लल्ला, 28 पंचे लल्ला, 28 चौक लल्ला, 28 साता लल्ला, 28 आठा लल्ला, 28 नवे लल्ला, 28 लल्ला. गुरुजी म्हणला, अरे पाढा कुठे आहे? गोठ्यात. अरे पाढा कुठे आहे? नाही मास्तर, पाढा पाठ केलता,
चाल लक्षात राहिली, आकडे विसरलो. वा वा. आणि आता डॉक्टरांनी मला सांगितलं की एक्सरसाइज नाही केली चालते, पण कमीत कमी 3 जिने तरी चढत जा. ठीक आहे, मी एकदा मित्राच्या घरी गेलो, जिन्याने जाऊया. चाललंय पहिला जिना, दुसरा जिना. बघितलं एक लहान मुलगा एका दाराची बेल वाजवत होता. त्याचा हात पोचत होता बिचाराचा. तो उडी मारून बेल मारण्याचा प्रयत्न करत होता, उडी मारून बेल मारण्याचा प्रयत्न करत होता. मी लगेच पुढे गेलो आणि स्वतः बेल लावली. टिंग टॉंग. म्हणलं आता रे काय, आता काय नाही, आता मी पळणार, तुमच्या तुम्ही बघा. वा. दोघांनी एकमेकांना तगडी टक्कर दिलेली आहे आणि आता सगळा निर्णय परीक्षकांच्या हातात. हा तुमचा नवरा आणि हा तुमचा कुत्रा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय तुमचा नवरा घरी नाही पण कुत्रा घरी आहे, पण तरी तुम्हाला वाटतं तुमचा नवराच घरी आहे. या आईला काय कळत आहे बाबा. रेणुकाताई. कॉमेडीच्या अशाच एक से बढ़कर एक केसेस घेऊन भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड राईट नंबर 2x2 2 गोल 1 हाफ.